या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे की यात अनेक घटना भविष्य काळात घडणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ, एक हा ग्रंथ मल्हारी बापन्नावधानुलू श्रीपादांचे मातामह यांच्या 33व्या पिढीत प्रकाशित होईल. आता सध्या श्री मल्हारी गोविंद दीक्षितुलू हे मल्हारी बापन्नावधानुलूचे 33वे वंशज आहेत. त्यांनीच हा ग्रंथ संस्थानला दिला. 2. मी पुढचा अवतार कारंजा येथे नृसिंह सरस्वती या नावाने घेईन. माझे स्वरूप माझ्या मातामहासारखे असेल. तेथून मी गंधर्वपूर व पुढे कर्दळीवनात जाई. तेथे 300 वर्षपर्यंत समाधीत राहीन व नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर अक्कलकोट येथे प्रकट होईन. 3. माझे ज्येष्ठ बंधू श्रीधर शर्मा हे महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी होतील. नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापन करून रामदासांचे शिष्यत्व स्वीकारतील. 4. माझे दुसरे बंधू श्रीराम शर्मा हे श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होईल. 5. श्रीरामचंद्र प्रभूंनी हनुमंतास दिलेली माणिकाची माला माणिक प्रभू होतील. याशिवाय साईबाबा, गाडगे महाराज अशा अनेकांचा उल्लेख या ग्रंथात भविष्य रूपात आला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाची पारायण पद्धती. प्रथम दिवस 01 ते 06 अध्याय. दुसरा दिवस 07 ते 12 अध्याय. तिसरा दिवस 13 ते 18 अध्याय. चौथा दिवस 19 ते 22 अध्याय. पाचवा दिवस 23 ते 34 अध्याय. सहावा दिवस 35 ते 42 अध्याय. सातवा दिवस 43 ते 53 अध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाच्या पारायणाचे फळ. श्रीपादांचा गणेश चतुर्थीस अवतार झाला हे विशेष आहे. लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाभाद महर्षी या नावाने नावाजला होता. तोच श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला. श्री वासवीमाता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या. लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारकालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वामध्ये विघ्नविनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले. ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्या नक्षत्रापासून 27वे नक्षत्र हस्त असताना कुरवपुरात अदृश्य झाले. जन्मपत्रिकेप्रमाणे 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दीक्षा घेतात. एका मंडला मध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडित असतात. त्याचे प्रकंपन वेगळ्या 40 दिशांमध्ये प्रसरण पावतात. या 40 दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूकडे वळवले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते आवश्यक बदल घडून स्पंदनात रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. त्यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्र पोचण्याचे विधान. ग्रंथाचे वैशिष्ट्य. श्री शंकर भट यांनी लिहिलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ काही दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांचे घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगू भाषेत अनुवाद झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोग द्वारा पठण होत असते. शंकर भट्टाने रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून तो त्यांनी प्रभूंना वाचून दाखविला. ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. श्री बापन्नाचार्युलू यांच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान व्यक्तींना गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. लाईक करा, सबस्क्राईब करा.